हॅलो स्टुडंट्स, आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत की इव्होल्युशन तर झालेला आहे, पण लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो इव्होल्युशन आर द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस इज द व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस बट डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज अचिव्ड, असं आपण चर्चा केलो. पण आपल्याला आता प्रूफ द्यायचे की नेमकं इव्होल्युशन झालं आहे, तर कशाच्या बेसिसवर आपण असं म्हणू शकतो की इव्होल्युशन झालं आहे, त्याचे एव्हिडन्सेस काय काय असतील. जसं कोर्टामध्ये एखादी गोष्ट प्रूफ करून दाखवायचं असेल, तर तुमच्याकडे एव्हिडन्स असले पाहिजे, पुरावे असले पाहिजे. तर उत्क्रांती इव्होल्युशन झालंय याच्यासाठी एव्हिडन्सेस किती प्रकारचे आहेत? मग 6 प्रकारचे एव्हिडन्सेस आहेत. नंबर 1 मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, नंबर 2 अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, नंबर 3 वेस्टिजियल ऑर्गन, नंबर 4 पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, नंबर 5 कनेक्टिंग लिंक्स आणि नंबर 6 एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे हे सगळे एव्हिडन्सेसच्या मदतीनं आपल्याला प्रूफ करायचं आहे की इव्होल्युशन झालेलं आहे. मग काय प्रूफ करायचं, आपलं टार्गेट काय? की कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दाखवायची. मग जर ॲनिमल्स आता वेगवेगळे दिसत असेल आणि त्यांच्यामध्ये कुठं ना कुठं जर सिमिलॅरिटी असेल, तर ही सिमिलॅरिटी काय इंडिकेट करते की आपल्या सगळ्यांचं ओरिजिन काय असेल, सेम असेल, किंवा आपले अँसेस्टर हे कसे असतील, कॉमन असतील. आलं लक्षात? एवढं इझी. मग आपल्याला काय करायचंय, कुठले ना कुठले एक्सटर्नल कॅरेक्टर, इंटरनल कॅरेक्टर, कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये काय दाखवायचं आहे, सिमिलॅरिटी दाखवायचं आहे. वन बाय वन आपण स्टडी करूया. स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे की लगेच लिहून अभ्यास करत राहा. परत एकदा रिव्हिजन कोणते कोणते याच्यावर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टच आहे. हे अशा पद्धतीचा क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे. सेंटर मध्ये तुम्हाला असं दिलंय, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन असं दिलंय आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आणि असं तुम्हाला काय करायचंय, असं बॉक्स दिलेली. मग एकदम सिंपल क्वेश्चन कंप्लीट करता येईल की इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनचे 6 नाव टाकायचे. हे या बॉक्समध्ये नाव भरायचे. कोणते कोणते? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स आणि महत्वाचं आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. हे झाले 6 एव्हिडन्सेस. हे जशाला तसे काय करायचे, इथं 1 2 3 4, अजून तुम्हाला इथे एखादा बॉक्स दिला 5, इथे एखादा बॉक्स दिला 6. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन कंप्लीट करू शकता. कधी कधी एवढे सोपे क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. पाठ झाले का? एव्हिडन्सेस कोणते कोणते आहेत? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स आणि महत्वाचं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. असे 6 एव्हिडन्सेस आहेत. वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. त्यातला नंबर 1 कोणता आहे आता बेटा? नंबर 1 आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. शब्द नीट समजून घ्या. मॉर्फो किंवा मॉर्फोलॉजी म्हणलं की एक गोष्ट फिक्स झाली. मॉर्फोलॉजिकल म्हणलं की आपण सगळा फोकस करणार आहोत एक्सटर्नल कॅरेक्टर्स. कोणत्या कॅरेक्टरवर फोकस करणार आहोत? की एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, जे आपल्या डोळ्याला दिसतात, सहज दिसतात, असे फिजिकल कॅरेक्टर किंवा एक्सटर्नल कॅरेक्टरवर फोकस करणार आहोत. आता आपल्याला सिमिलॅरिटी दाखवायची आहे. काही कॅरेक्टर ॲनिमल्स मधले आपण चर्चा करूया की नेमकं कुठं कुठं सिमिलॅरिटी आहे. ॲनिमल्स मध्ये बघा, व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक ॲनिमल्स मध्ये. नंबर 1 स्ट्रक्चर ऑफ माउथ. तर नोटीस करा तुम्ही, माउथचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रत्येक ॲनिमल मध्ये बघा. हो काही प्रत्येक ॲनिमल मध्ये तुम्ही जरा नोटीस करा. हो काही प्रत्येक ॲनिमल मध्ये ते माउथ स्ट्रक्चर आहे. बरोबर हे असा पोर्शन आहे, मध्ये दात असणार, तुम्ही असं चावणार त्याला. बरोबर या पद्धतीनं प्रत्येक ॲनिमल मध्ये तुम्ही नोटीस केला असेल. हो का? प्रत्येक ॲनिमल मध्ये तुम्ही जर नोटीस केला असेल, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय दिसते? सिमिलॅरिटी दिसते. सगळं सिंपल सेमच आहे. टंग कुठं असणार? खाल्ल्या बाजूला जातं, वरल्या बाजूला जातं, मध्ये टंग आहे. बरोबर हे दोन टीथ आपण हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर
तयार होते प्रत्येक अॅनिमल मध्ये. स्ट्रक्चर ऑफ माउथ कसं आहे सेम. दुसरं कॅरेक्टर बघूया आपण. पोझिशन ऑफ आईज बघा. आईजची पोझिशन बघा. असं एक पूर्ण स्ट्रक्चर आहे, मध्ये हे प्युपिल आहे. कोण आहे प्युपिल. बघा असं स्ट्रक्चर गोल, मध्ये प्युपिल, स्ट्रक्चर गोल मध्ये प्युपिल. आणि हे पोझिशन कशा पद्धतीने बघा. हे वरच्या मसल्स बघा प्रत्येक अॅनिमल मध्ये तुम्हाला काय दिसतील सेमच दिसेल. प्रत्येक अॅनिमल मध्ये काय दिसेल सेम. म्हणजे दोन कॅरेक्टर मध्ये सिमिलॅरिटी आली. नंबर एक स्ट्रक्चर ऑफ माउथ, नंबर दोन पोझिशन ऑफ आईज. एक स्ट्रक्चर ऑफ माउथ आणि दुसरा आहे पोझिशन ऑफ आईज. हे दोन कॅरेक्टर झाले अॅनिमल्स मध्ये. अजून तिसरं कोणतं आहे बघू. तिसरं कॅरेक्टर बघा स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स. हे नाकाचा जो भाग आहे तो काही पुन्हा ह्याचं असं स्ट्रक्चर सगळीकडे बघा तुम्ही सेमच आहे. भाई याला नाकफडे आपण असं म्हणतो. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स सगळीकडे काय सेम. पुन्हा कोणता एअर पिन्ना. हे कानाच्या वर जो पोर्शन आहे हे याला काय म्हणतात एअर पिन्ना. आता हे एअर पिन्नाचं जे स्ट्रक्चर आहे इथं बघा, इथं बघा, हे सगळीकडे ह्युमन मध्ये बघा हे सगळं स्ट्रक्चर कसं आहे सेम. अजून एक आहे थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन अ बॉडी. बॉडीवरती असे हेअर्स असणं हे सगळ्यांमध्ये काय आहे सिमिलर आहे. मग व्हेरियस सिमिलॅरिटीज इन अॅनिमल्स कॅरेक्टर मध्ये सिमिलॅरिटीज बघितल्या आपण. सिमिलॅरिटीज इन नंबर वन काय बघितलं आपण. स्ट्रक्चर ऑफ माउथ, नंबर दोन पोझिशन ऑफ आईज, नंबर तीन स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नंबर चार एअर पिन्ना आणि नंबर पाच इक्ली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी. हे सगळे कोणाचे कॅरेक्टर्स आहेत अॅनिमल्स मध्ये. आणि हे सगळ्यांमध्ये काय आहे सिमिलॅरिटी आहे. हे दाखवले कोणाचे कॅरेक्टर दाखवले आपण अॅनिमल्सचे कॅरेक्टर. म्हणूया स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, एअर पिन्ना, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी. म्हणून परत एकदा स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, एअर पिन्ना, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन अ बॉडी. असं म्हणत राहा 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. आणि हे कोणाचे कॅरेक्टर्स आहेत अॅनिमलचे कॅरेक्टर आहेत. आणि यांच्यामध्ये काय आहे सिमिलॅरिटी आहे. तसेच काही प्लांट्सचे कॅरेक्टर आहेत का ज्यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी भेटल. असे प्लांट्सचे कॅरेक्टर कोणते आहेत का बघूया. तर व्हेरियस सिमिलॅरिटी इन. तर प्लांट्स मध्ये लीफ शेप आपण फोकस करणार आहोत. पहिलं कॅरेक्टर काही लीफ शेप हे अशा पद्धतीने राहणार. ही सेंटरला अशा पद्धतीनं आणि काही लीफ शेप प्रत्येक ठिकाणी बघा. काही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर लीफ शेप कसा आहे सेमच आहे. एक लीफ शेप, त्याच्यानंतर लीफ व्हेनिशन. काही लीफ मध्ये ज्या व्हेन्स आहेत त्या अशा बघा इथं इथं सगळीकडे काही व्हेन्स आहेत. काय ते व्हेन्स आहेत सगळीकडे काय आहे सेमच आहे. आणि तिसरं लीफ पेटिओल जे पानाचं जे देठ आहे हे सगळीकडे काय आहे सेमच आहे. मग आता कशामध्ये सिमिलॅरिटी दाखवली आपण. एक लीफ शेप, लीफ व्हेनिशन आणि तिसरा आहे लीफ पेटिओल. या सगळ्यांमध्ये काय आली सिमिलॅरिटी. काय आली सिमिलॅरिटी. आणि शेवटचं वाक्य सेमच. दिस similarity indicates that their origin must be same and they have a
कॉमन अँसेस्टर. जर आपल्यामध्ये कुठं ना कुठं सिमिलॅरिटी आहे तर आपलं ओरिजिन काय असेल, सेमच असेल. आणि आपले अँसेस्टर म्हणजे पूर्वज सुद्धा काय झाले, सेम. तर आपले पूर्वज सेम आहे, आपलं ओरिजिन सेम आहे आणि आज आपण वेगवेगळे दिसत आहोत, याचा अर्थ काय झालंय, इव्होल्युशन झालेलं आहे. असं आपण वकिलासारखं प्रूफ करून दाखवलं. काय सांगितलं शेवटचं वाक्य काय, दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. अँसेस्टर आपले कॉमन आहेत, आपलं ओरिजिन सेम आहे, आपल्या कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये सिमिलॅरिटी आहे. म्हणजे पूर्वी आपण एकच होतो, आज थोडे वेगळे आहोत, आज आपल्यामध्ये चेंजेस झालं, आज आपल्यामध्ये डेव्हलपमेंट झालं, म्हणजेच आपल्यामध्ये काय झालं, इव्होल्युशन झालं असं म्हणायला हरकत नाही. हा झाला पहिला एव्हिडन्सेस मधला पहिला एव्हिडन्स. कोणता, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. त्याच्यामध्ये आपण कशावर फोकस केलं, एक्सटर्नल कॅरेक्टर. अॅनिमल्स मध्ये कोणते कोणते घेतले, स्ट्रक्चर ऑफ माउथ, त्याच्यानंतर पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, एअर पिन्ना, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन अ बॉडी, हे अॅनिमल्स मधलं घेतलं. प्लांट्स मध्ये लीफ शेप, लीफ व्हेनेशन आणि लीफ पेट्युल्स या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटी आहे. आणि शेवटचं वाक्य सेमच आहे, दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. सगळ्या एव्हिडन्सेस मध्ये हे शेवटचं वाक्य सेमच लिहायचं आपल्याला. दुसरा एव्हिडन्सेस आपल्याला स्टडी करायचा आहे. आता कोणता आहे बघूया. तर दुसरं आपल्याला माहितच आहे, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. पहिले अॅनाटॉमी म्हणजे काय, तर अॅनाटॉमी म्हणलं की सगळं आपण फोकस करणार इंटरनल ऑर्गन. कशावर फोकस करणार आपण, इंटरनल ऑर्गन. द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अॅनाटॉमी. द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अॅनाटॉमी. प्रत्येकदा म्हणूया, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अॅनाटॉमी. म्हणजे अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये आपल्याला जे डोळ्याला दिसतंय ते आपण बघणार नाही, तर या बॉडीच्या मधल्या कॅरेक्टरवर आपण फोकस करणार आहोत. जसं काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला, ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग, काही ठिकाणी ऑक्स फोर लेग आहे, त्याच्यानंतर फ्लिपर ऑफ द वेल आणि पॅटॅजियम ऑफ बॅट, एवढे कॅरेक्टर आपल्याला दिलेले आहेत. मग याच्यामध्ये ह्युमन हँडचा विचार करावा का, हे अशा पद्धतीने वेगवेगळे कॅरेक्टर, फ्लिपर ऑफ द वेल, पॅटॅजियम ऑफ बॅट, हे मी घेतलेलं आहे. मग ह्युमन हँड मध्ये जर यांच्या बाहेरून बघितलं तर यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आपल्याला दिसत नाही. बाहेरून बघितलं तर सगळं काय वेगवेगळं दिसतं, पण आपल्याला एक्सटर्नल बघायचंच नाही. अॅनाटॉमी म्हणलं की फोकस कशावर आहे, फोकस ऑन द इंटरनल कॅरेक्टर्स. मग कोणते कोणते इंटरनल कॅरेक्टर्स वर फोकस करायचं आहे, काही बोन्सचं स्ट्रक्चर बघा. थोडस वेगळा कलर घेतो मी पेनचा. काही दिसतंय का बघा, हे बोन्सच्या स्ट्रक्चर वर फोकस करा तुम्ही. हे लोक आहे बोन्सच्या स्ट्रक्चर वर फोकस. तर बोनचं स्ट्रक्चर कसं आहे, सेम. आणि बोन्सला इथं जे जॉईंट आहे तेव्हा काही, आता इथं जॉईंट, इथं जॉईंट, इथं जॉईंट, हे जॉईंट्स कसे आहेत, सेम. मग सिमिलॅरिटी मिळाली ना आपल्याला. कोणतं कोणतं एक्झाम्पल घेतलं, ह्युमन हँड, ऑक्सफोर लेग, त्याच्यानंतर फ्लिपर ऑफ द वेल अँड पॅटॅजियम ऑफ बॅट. बरोबर, या सगळ्यांमध्ये काय येते सिमिलॅरिटी. कशामध्ये येते सिमिलॅरिटी, एक्सटर्नल कॅरेक्टर मध्ये नाहीच. सिमिलॅरिटी आहे इंटरनल कॅरेक्टर. कोणते कोणते, बोन्स अँड बोनी जॉईंट. कशामध्ये सिमिलॅरिटी आहे, मग कशामध्ये सिमिलॅरिटी आहे, सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स. कशामध्ये सिमिलॅरिटी आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ बोन्स, स्ट्रक्चर ऑफ बोन्स. आणि दुसरं कशामध्ये सिमिलॅरिटी आहे, बोनी जॉईंट्स. म्हणजे बोन्सचं स्ट्रक्चर असेल किंवा बोन्सचे जॉईंट्स असतील, या सगळ्यांमध्ये काय येते, सिमिलॅरिटी येते. आणि हे सिमिलॅरिटी होऊन आपलं शेवटचं वाक्य लगेच लिहून टाकायचं, एकच ताल आहे, दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड दे हॅव अ कॉमन अँसेस्टर. आपल्यामध्ये सिमिलॅरिटी आली की आपलं ओरिजिन काय झालं, सेम.
आपले पूर्वज काय झाले सेम. जर आपले ओरिजिन सेम आहे, आपलं पूर्वज सेम आहेत आणि आपण आज वेगळे दिसत आहोत, हा इफेक्ट कशाचा आहे? दिस इज द इफेक्ट ऑफ अ इव्होल्युशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन इव्हिडन्सेस सांगितले, एक मॉर्फॉलॉजिकल एक्सटर्नल कॅरेक्टर, अनाटॉमिकल इंटरनल कॅरेक्टर. बरोबर, फोकस करा आणि एकदम सहज समजून घ्या. त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल घेतले, ह्युमन हँड, ऑक्स फोर लेग किंवा कॅट्स फोर लेग, स्लीपर ऑफ द वेल अँड पॅटाजियम ऑफ द बॅट, असे 4 कॅरेक्टर घेऊन आपण एक्सप्लेन केले. करेक्ट. त्यानंतर पुढचा जो एव्हिडन्सेस आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. पुढचा कोणता आहे मग आपला आता? थर्ड, अतिशय महत्वाचा, 3 किंवा 5 मार्काला पडणारा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. थोडस मी याच्यामध्ये थेरी सुद्धा पाठ करून घेणार आहे तुमच्याकडून. हे किती मार्काला विचारलं जाऊ शकतं? 3 मार्काला किंवा 5 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्वाचं, VIMP मध्ये हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लय म्हणजे लयच महत्वाचा क्वेश्चन. ओके, एडेन करू नका, लक्ष द्या, कन्सेप्ट समजून घ्या, पाठांतर करत बसू नका. पहिले समजून घ्या, वाचन करा, लिहून काढा, ऑटोमॅटिक होते पाठ. उगाच कशाला कोकणपट्टी करायचं असं वाचत बसतो आपण, काहीच लक्षात राहत नाही. लेक्चर समजून घ्या, एकदा वाचा, एकदा लिहून काढा, ऑटोमॅटिक पाठ होते. बघा तुम्ही या पद्धतीनं आजपासून आपण पॅटर्नच चेंज करूया, की राजयोग सायन्स क्लासमध्ये आलो तर अभ्यासाचा पॅटर्न वेगळा असला पाहिजे. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडावे यासाठी माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे बेटा. एवढी तयारी करून घेणार आहे मी, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर तर देणार आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, PYQ आहे. आता सगळ्या ऍप वरती अपलोड केले. फर्स्ट लेसनचे नोट्स दिलेत, फर्स्ट लेसनचे वर्कशीट दिले, फर्स्ट लेसनचे PYQ दिलेत. जेवढा पोर्शन झालाय तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायला हरकत नाही. ओके, काही अडचण? बघा समजून घेऊ इकडं. तर वेस्टिजियल ऑर्गन शब्दामध्ये फोकस करा. वेस्टिजियल ऑर्गन म्हणलं की कसला ऑर्गन आहे? वेस्ट ऑर्गन. कसला ऑर्गन आहे? वेस्ट. व्ही पासून जरी असलं तरी कसला ऑर्गन आहे? वेस्ट ऑर्गन. वेस्ट म्हणल्यावर काय काही कामाचं आहे का? नाही. एखादा ऑर्गन असा आहे की बॉडीमधून तो नष्ट होत चाललाय, जसं आपलं टेल गायब झालंय, काही कामाचं होतं का? ते काहीच कामाचं नाही. असे ऑर्गन, वेस्ट ऑर्गन कोणते कोणते आहेत बघूया. रे डिजेनरेटेड, डिजेनरेटेड और द अंडर डेव्हलप्ड. शब्द लक्षात ठेवा. डिजेनरेटेड म्हणजे नष्ट होणारा, और अंडर डेव्हलप म्हणजे ज्याचा अजून विकास व्हायचा आहे. असे युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम, इट इज कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. काय काय म्हणलं बघा, नीट समजून घ्या. डिजेनरेटेड म्हणजे नष्ट होणारे, किंवा अंडर डेव्हलप्ड पूर्णपणे डेव्हलप न झालेले युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम. थोडक्यात लक्षात ठेवू, युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम, त्यालाच काय म्हणूया? वेस्टिजियल ऑर्गन. काही अडचण? मग कुठलीही गोष्ट, एखादा ऑर्गन बॉडीमधून निघून चाललाय, टेल गायब होणं, किंवा एखादा ऑर्गन बॉडीमध्ये डेव्हलप होतोय, त्याची ग्रोथ होणं किंवा ते बॉडीमधून नष्ट होणं, हे दोन्हीही सडन होत नाही. हे दोन्ही कशाचं इफेक्ट आहे? इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणलं की झालं चालूच. दिस इज द ग्रॅज्युअल चेंजेस, स्लो गोइंग प्रोसेस, ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. याला खूप टाइम लागणार. म्हणजे काय लक्षात आलं का? इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे ऍज इट इज एक्झाम मध्ये लिहायचं आहे, मुद्दाम घेतलो मी. इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम द सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू और ऑर्गन इज नॉट पॉसिबल. अचानक कुठलीच ऑर्गन किंवा टिश्यू डेव्हलप होत नाही. या सगळ्यासाठी काय लागणार? टाइम लागणार. म्हणजे ही प्रोसेस सुद्धा कशी आहे? स्लो गोइंग प्रोसेस आहे. 2 पॉइंट लक्षात आले. पहिला पॉइंट कोणता आहे? डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम. डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम, इट इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन. इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन और टिश्यू इज नॉट पॉसिबल. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अचानक ऑर्गन किंवा टिश्यू तयार होत नाही. बरोबर आहे? काही अडचण? म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक अपेंडिक्स सारखा पोर्शन आहे. हा अपेंडिक्स सारखा पोर्शन काहीच कामाचं नाही. म्हणजे अपेंडिक्स हा एक असा ऑर्गन आहे जो बॉडीमध्ये कसा आहे? युजलेस आहे.
अशा ऑर्गनलाच काय म्हणायचं, वेस्टिजियल ऑर्गन. शब्द कोणते कोणते लक्षात ठेवले मग? वर्ड्स टू रिमेंबर. एक, डिजनरेटेड. अजून कोणतं ठेवलं? अंडर डेव्हलप. अजून कोणतं लक्षात ठेवलं? युजलेस. ऑर्गन. 3 शब्दावर फोकस करा. एक, डिजनरेटेड, अंडर डेव्हलप आणि तिसरं आहे युजलेस. या 3 शब्दावर फोकस करा. परत एकदा, डिजनरेटेड, अंडर डेव्हलप, युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम. इट इज कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. लिहित असताना या 3 शब्दांमध्ये थोडस अंडरलाईन करत राहायचं, म्हणजे चेक करणाऱ्याला लक्षात येतं की ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे. ओके, 2 पॉइंट लिहिले आपण. थोडस पुढे जाऊ. आता काही लक्षात घ्या रे. आता एखादा ऑर्गन थोडस समजून घेऊ. एखादा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये बघा रे, एखादा ऑर्गन हा आपल्या बॉडीमध्ये युजलेस आहे. एखादा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये कसा आहे? युजलेस आहे. किंवा तो नॉन फंक्शनल आहे. तर तो आपल्या बॉडीमधून काय होणार? डिसअपियर होणार, डिजनरेट होणार. बरोबर आहे? नीट समजून घ्या रे. एखादा ऑर्गन युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे, किंवा जो नॉन फंक्शनल असू शकतो तो कधी कधी हार्मफुल सुद्धा असू शकतो. एखादा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये कसा आहे? युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे, हार्मफुल आहे. तर तो आपल्या बॉडीमधून काय होऊ शकतो? डिजनरेट होऊ शकतो, डिसअपियर होऊ शकतो. पण तोच ऑर्गन दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, सेम ऑर्गन, ऑर्गन कसा आहे? हाच ऑर्गन पण दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तो बी युजफुल असू शकतो. आपल्या बॉडीमध्ये नॉन फंक्शनल होता, इथं फुल्ली फंक्शनल असू शकतो. जो फुल्ली फंक्शनल आहे तो हार्मफुल नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, याची काय होते? ग्रोथ. याची काय होते? ग्रोथ. बघा, समजून घ्या रे, व्यवस्थित समजून घेऊ. की एखादा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये, समजा अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये कसा आहे? युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे, काही घेणदेण नाही, आणि तो हार्मफुल आहे. त्रास जर चालू झाला तर डायरेक्ट ऑपरेशनच करावं लागते. आणि सगळ्यात महत्वाचं, तो हळूहळू काय होणार आहे? डिसअपियर होणार आहे. बघा, समजून घ्या रे. एखादा ऑर्गन तर तो एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये कसा असेल? युजफुल असेल. कसा असेल? युजफुल असेल. तर तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये तो कसा असू शकतो? युजलेस असू शकतो किंवा हार्मफुल असू शकतो. छोटासा फ्लो चार्ट. बरोबर आहे? आणि जे हार्मफुल आहेत ते काय होणार? डिसअपियर होणार किंवा डिजनरेट होणार. आणि ह्याच्या डिजनरेशनच्या किंवा डिसअपियरची जी स्टेज आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजते. काही अडचण? मग जे ऑर्गन कसे आहे तेव्हा युजलेस आहे, कसं आहे? युजलेस आहे, ते हळूहळू काय होणार? डिजनरेट होणार. कळतं एवढं? आणि पुन्हा त्याचं डिसअपियरन्स तुम्हाला वेगवेगळ्या जनरेशन मध्ये लक्षात येऊ शकतो. आणि तो कसा असतो? नॉन फंक्शनल. शब्द काय लक्षात ठेवले मग? तो ऑर्गन युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे, हार्मफुल आहे, तो बॉडीमधून डिजनरेट होणार आणि त्याच्या डिसअपियरच्या स्टेज वेगवेगळ्या जनरेशन मध्ये तुम्हाला लक्षात येणार. किती सोपं केलं बेटा बघा. ऑर्गन कसा आहे? युजलेस आहे. ऑर्गन कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. ऑर्गन कसा आहे? हार्मफुल आहे. तर तो काय होणार? डिजनरेट होणार आणि त्याच्या डिसअपियरन्सच्या स्टेज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळणार. पण अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये
सगळा तो युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे, हार्मफुल आहे. आपल्या बॉडीमधून काय होतो, डिजनरेट होणं. पण जे रुमिनंट्स असतात, रवंत करणारे प्राणी, प्राणी बघा, गाय असेल, म्हशी असतील, काय करतात, पटपट 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 जेवण करतात, खातेत आणि पुन्हा असं करत बसतात पहा, त्याला रवंत करणारे प्राणी म्हणतो. त्यांच्या बॉडीमध्ये अपेंडिक्स हे फुल्ली फंक्शनल आहे. त्यांच्या बॉडीमध्ये अपेंडिक्स हा युजलेस ऑर्गन आहे, फुल्ली फंक्शनल आहे. आणि अपेंडिक्स तिथं काय होते, ग्रोथ. त्याच्या उलट आपल्याकडे काय होते, युजलेस आहे, नॉन फंक्शनल आहे आणि सगळ्यात महत्वाचं हार्मफुल आहे. ते काय होते, त्याचे डिग्रोथ होते, म्हणजेच ते डिजनरेट होते. सोपा फ्लो चार्ट तयार केला आहे की अपेंडिक्स ह्युमनसाठी कसं आहे, युजलेस आहे, पण रुमिनेंट्स मध्ये तो काय आहे, युजफुल आहे. म्हणजे एखादा ऑर्गन एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये युजलेस असेल, नॉन फंक्शनल असेल, हार्मफुल असेल, तोच ऑर्गन दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये युजफुल असू शकतो, फुल्ली फंक्शनल असू शकतो आणि त्याची काय होते, ग्रोथही होते. जसं मसल्स ऑफ इयर पिन आपल्या काही कामाचे नाही, तो काही इथले मसल्स आहेत, आपण किती जरी ऑर्डर दिले ह्याला मुवमेंट करा, हे मुवमेंट होत नाही. पहा, ब्रेनला ऑर्डर द्या, हे कानाचं वरचा भाग आहे, ह्याला थोडं मोशन मध्ये आणायचं, ऑर्डर बी दिले तर हे काम करत नाही. पण मंकी मध्ये हे कानाचं जे मसल्स आहेत ह्याची मुवमेंट, हे अशी अशी मुवमेंट होत असते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एअर मसल्स कसे आहेत, वेस्टिजियल ऑर्गन आहे, पण मंकी मध्ये एअर मसल्स कसे आहेत, युजफुल ऑर्गन आहे. मग एक्झाम्पल म्हणून कोणते कोणते घेतले, 4. एक अपेंडिक्स, दुसरं टेल बोन, जिथून आपल्याला टेल गायब झालं, तिसरं हेअर मसल आणि चौथं विजडम टीथ, म्हणजे अकलदाढ जे म्हणतो, एकदम सगळ्यात शेवटी येते, एक एज मध्ये अक्कल येते, म्हणजे अक्कलदाढ येते. आणि अक्कलदाढ आली की असं म्हणलं जाते अक्कल येते. पण काहींना तसेच मेले दलिंदर ते, पण शेवट त्यांना अक्कल आली नाही. पण असं म्हणलं जाते, जुन्या लोक सांगतात की बाबा अक्कलदाढ आली म्हणजे तुम्हाला सगळं समजायला लागलं. ते एकदम सगळ्यात शेवटी असते, त्याचं काहीच प्रॉब्लेम म्हणजे काम बी नाही आणि त्रास देते. ते येताना व्यवस्थित येत नाही, सरळ असं वाकडं तरी असं असं येते. आणि मग डेंटिस्ट कडे जाऊन ते दाढ काढून आणले म्हणतात. तर कुठली काढली, सगळ्यात शेवटची दाढ काढली म्हणतात. सगळ्यात शेवटची म्हणजे कोणते, विजडम टीथ, काहीच कामाचं नाही पण त्रास देणार, अशा ऑर्गनला काय म्हणूया आपण, वेस्टिजियल ऑर्गन. कळलं का एवढं? मग हे पॉइंट लिहून काढायचे. कोणते कोणते पॉइंट आहेत, भाई 1-2 पॉइंट. डिजनरेटेड, याच्यात काय लक्षात ठेवायचं, डिजनरेटेड, अंडर डेव्हलप्ड, युजलेस ऑर्गन ऑफ अ ऑर्गॅनिझम. कुठल्याही ऑर्गनची किंवा टिश्यूचे डेव्हलपमेंट सडन होत नाही म्हणून सांगायचं. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं, एखादा ऑर्गन युजलेस असेल, नॉन फंक्शनल असेल, हार्मफुल असेल, तर तो डिसअपेअर होतो, डिजनरेट होतो. आणि एखादा ऑर्गन हा युजफुल असेल, फुल्ली फंक्शनल असेल, तर त्याची काय होते, ग्रोथ होते. आणि हे 4 एक्झाम्पल कोणते कोणते, की बाबा अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाही, पण रुमिनेंट्स मध्ये युजफुल आहे. टेल बोन एक्झाम्पल घ्या, एअर मसल्स आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाही, पण मंकी त्याचा यूज करतात. आणि विजडम टीथ, 4 एक्झाम्पल, अपेंडिक्स, टेल बोन, हेअर मसल्स आणि विजडम टीथ, असे 4 एक्झाम्पल आहेत. पहा, समजून घ्या व्यवस्थित, काही अडचण